नमस्कार मित्रांनो, बम बम भोले शिवशंकराचा नाग डोले. आज आमच्या कारखान्यामध्ये एक सापाचं पिल्लू निघालं होतं. चांगलंच एक दीड फुटाचं लांब मोठं होतं. आम्ही मातोश्रीने बघितलं, त्यामुळे कळालं की तो मशीनमध्ये घुसलाय आणि बघतो तर काय त्या मधल्या बाजूला तो वेटाळा धरून बसला होता. मशीन चालू झाली असती तर तो चुरा झालाच असता. आज पाहिलं म्हणून वाचला तो. शिवरात्र महिना आहे त्यामुळे मग बरीच गर्दी तिथे जमली होती साप बघायला. मग त्याला आम्ही एक बॉटलमध्ये उतरून घेतलं, ढक्कन थोडं आदर लावलं जेणेकरून त्याला श्वास घेता येईल आणि मग तिथूनच लातूरच्या थोड्या अंतरावरती बाहेर नेऊन सोडण्याचा पक्का निर्धार केला. त्यामुळे मग त्याला गाडीवरती एकदम डोळ्यासमोर ठेवून मी घेऊन आलो शहराच्या बाहेर, कारण त्याचाही जीव आहे, त्यालाही जगण्याचा हक्क आहे. परंतु एकमेकांना इजा न पोहोचवता आपण हा निसर्गाचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग व्यवस्थित एक जागा बघितली जेणेकरून तो तिथे राहू शकेल अशा ठिकाणी त्याला सोडण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ थांबलो परंतु बाहेरच येत नव्हता तो. मग नंतर म्हटले की बाबा तू जा आता तुझ्या ठिकाणी, म्हणजे तू सुरक्षित निघाल्याशिवाय मला बाहेर जाता येणार नाही, घरला जाता येणार नाही. तो जेव्हा तिथून निघाला तेव्हा मी निघालो वापस. हर हर शंकर.